नमस्कार दर्शक श्रोते हो. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोज आपल्या आवडत्या अशा या यूट्यूब चॅनलवर अनेक दर्शक श्रोते वेगवेगळा प्रश्न विचारत असतात. त्यामध्ये खास करून ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला असतो किंवा ज्यांनी या यूट्यूबवर इतर विषयावरचे व्हिडिओ पाहिलेले असतात, अशा व्यक्ती मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला नवीन प्रश्न विचारण्याची संधी मिळते का हे पाहतात आणि मग ते प्रश्न पण विचारतात. असाच प्रश्न विवेक फुलसुंदर यांनी विचारलेला आहे आणि ते असं म्हणतात की आंध्रातील एक असे वैद्य आहेत की ज्यांना शासनानं फुकट अशी जमीन दिलेली आहे आणि खास करून त्यांच्या संशोधनासाठी आणि त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी म्हणून ती जमीन त्यांना दिली आहे. अशा कोणत्या वैद्याचं नाव तुम्हाला सांगता येईल आणि त्या वैद्याबद्दलची माहिती आम्हाला सांगता येईल का? निश्चितपणे अगदी धन्यवाद. आता तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मी ऐकवतो आहे. मंडळी, दररोजचा नवीन दिवस नवीन माहिती घेऊन येतो, नवीन ज्ञान घेऊन येतो, नवीन आनंद घेऊन येतो आणि नव्यानं जगण्याची आणि संघर्षामध्ये लढण्याची ताकद देऊन येत असतो. खरं तर ही ताकद घेऊन येत असतानाच तुम्हाला आम्हाला नव्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं एक आनंद त्यामध्ये दिसतो आणि तो आनंदच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांना वाटत असतो. मंडळी, चला तर आता आपण या आंध्र प्रदेशातील वैद्याबद्दलची माहिती घेऊया. आंध्र प्रदेशातील ज्या महान वैद्याबद्दल त्यांनी विचारलं आहे त्याचे नाव आहे लक्ष्मीनारायण एर्रा. त्यांना आंध्र प्रदेश सरकारने वनौषधीच्या कार्यासाठी आणि संशोधनासाठी जमीन देऊन संशोधित केलं आहे. खरं तर त्यांची कथा अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. हे लक्ष्मीनारायण एर्रा हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते कोणत्याही मोठ्या पदवीने डॉक्टर झालेले नाहीत, परंतु पिढ्यानपिढ्या चालत आलेले आयुर्वेदाचे आणि वनौषधीचे ज्ञान त्यांना त्यांच्या पूर्वजाकडून मिळाले आहे. त्यांना आडावी बिड्डा म्हणजे जंगलाचा मुलगा असे संबोधले जाते. त्यांच्या जीवनाच्या संघर्षकतेकडे आपण बघितलं तर निसर्गाची ओढ त्यांना लहानपणापासून कायम राहिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांना जंगलात फिरण्याची आणि वनस्पतीची माहिती घेण्याची आवड होती. त्यांनी वर्षानुवर्षे जंगलात राहून अशा वनस्पतीचा शोध लावला ज्या अनेक गंभीर आजारावर रामबाण उपाय म्हणून उपयोगात आणल्या जाऊ शकतात. दुर्मिळ वनस्पतीचे जतन त्यांनी केलेले आहे. त्यांना असे लक्षात आले की आधुनिक शेती आणि शहरीकरणामुळे अनेक मौल्यवान औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या वनस्पतीचे स्वतःहून जतन करण्यास सुरुवात केली आहे. शासनाची मदत आणि जमीनचा याचा जर विचार केला तर लक्ष्मीनारायण हे कॅन्सर किंवा कर्करोग आणि मधुमेहामुळे होणाऱ्या जखमा आणि किडनीच्या समस्यांवर वनौषधीचा वापर करून उपचार करत असतात. त्यांच्या उपचारामुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत, ज्यांची चर्चा सरकारपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच सरकारनं त्यांना जमीन प्रदान करत असतानाच त्यांच्या संशोधनाला मदतसुद्धा केलेली आहे. अर्थात आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि औषधी वनस्पतीचे जतन करण्यासाठी त्यांना अमरावती किंवा ज्याच्या आसपासच्या परिसरातील 50 एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. उद्देश आहे की या जमिनीवर त्यांनी एक नंदनवन मेडिकल गार्डन उभं करावं, जिथे हजारो प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीची लागवड केली जाऊ शकेल आणि जेणेकरून भविष्यातील पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल. त्यांच्या कार्याचा जर विचार केला, ते स्वतः जंगलात जाऊन वनस्पती गोळा करतात आणि त्यापासून औषधे तयार करतात. ते अनेकदा रुग्णाकडून उपचाराचे पैसे घेत नाहीत किंवा अत्यंत कमी दरात औषधे उपलब्ध करून देतात. त्यांनी लावलेल्या बागेत आत्ता अशा वनस्पती आहेत ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. त्यांना अनेक सन्मानसुद्धा मिळालेले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळे त्यांना केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात आदराचे स्थान आहे. सरकारने त्यांना जमिनीसोबत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले आहे. महत्त्वाची नोंद घेण्यासारखी आहे की आंध्र प्रदेशात लक्ष्मीनारायण एर्रा यांच्या व्यतिरिक्त नारायण मूर्ती नावाचेही एक प्रसिद्ध वैद्य होते, जे कर्करोगावर विनामूल्य औषध देत असत. मात्र शासनाने जमीन देऊन संशोधनाला प्रोत्साहन दिले ते मुख्यत्वे लक्ष्मीनारायण एर्रा यांना. अशा पद्धतीनं लक्ष्मीनारायण एर्रा यांनी आपल्या जीवनामध्ये असामान्य काम करीत खरा भारतीय असल्याचे सिद्ध करून भारतीयांच्या विविध आजारावर मोठी मदत केली आहे. मंडळी, आपण अंतर्मुख व्हायला हवं. तुमच्याकडे सुद्धा एक अशी सुंदर कला आहे की ज्यामुळं तुम्ही समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकाल. चला तर दिवसभरातला 1 तास 30 मिनिट 20 मिनिट 10 मिनिट एवढा वेळ काढा आणि समाजातल्या शेवटच्या घटकातला अत्यंत वंचित व्यक्तीला किंवा रोगग्रस्त व्यक्तीला ज्यांना तुम्हाला काही देता येते त्यांना आपण शोधूया आणि त्यांना सेवा देऊया.
आजच्या एपिसोडचा खऱ्या अर्थाने एवढाच हेतू होता आणि तो हेतू मला वाटतं काही प्रमाणामध्ये सफल होईल. मंडळी, एक छोटीशी विनंती. अद्यापपर्यंत जर आपण या सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आलेल्या घंटीचं बटन पुन्हा एकदा दाबा. सर्व येणारे व्हिडिओज पहा आणि प्रत्येक व्हिडिओवर आपले स्वतःचा अभिप्राय नोंदवा. संदेश बॉक्समध्ये तुम्हाला ते लिहिता येईल आणि निश्चितपणे चांगले वाटलेले व्हिडिओज इतरांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.